आयुर्वेद शास्त्रानुसार बाल्यावस्थेमध्ये स्वाभाविकतःच कफदोष, तारुण्यावस्थेमध्ये पित्तदोष आणि वृद्धावस्थेमध्ये वातदोषाचं प्राबल्य असतं। नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तारुण्यावस्थेमध्ये मुळातच पित्ताचा प्रकोप हा होत असतो आणि त्यातच आपली बदललेली धावपळीची लाईफस्टाईल, त्यामुळे बऱ्याच जणांना आजकाल पित्ताचा त्रास होतोय। तर आयुर्वेदानुसार नेमकं हे पित्त वाढण्याची, दूषित होण्याची लक्षणं काय आहेत, नेमक्या कोणत्या त्रासावरून ओळखावं की हा जो त्रास आहे हा आपल्याला पित्तामुळेच होतोय, ती वाढण्याची कारणं काय आहेत, कुठल्याही व्याधीची आपल्याला कारणं नेहमी माहीत असावीत। कारण आयुर्वेद शास्त्रानुसार कुठल्याही व्याधीची कारणं जर का आपण टाळली, त्याचा त्याग केला, तर तो निम्मा व्याधी औषधाशिवायच बरा होतो आणि एकदा का बरा झाला की पुन्हा उद्भवत देखील नाही, कारण तो मुळापासूनच बरा झालेला असतो। आणि पित्तासाठी तर औषधापेक्षाही आहार विहार किंवा काय काळजी घेणं गरजेचं आहे, काय खावं, काय टाळावं, हे सगळं जर का आपण पाहिलं तर पित्ताच्या त्रासावर आपण नक्कीच नियंत्रण मिळवू शकतो। आणि व्हिडिओच्या शेवटी अगदी घरगुती सोपा उपाय जो सर्वांनाच करता येईल, तरीही अतिशय रामबाण असा मी करून दाखवणार आहे। मी स्वतः देखील तोच उपाय करते, तो तुम्हाला दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच आरोग्यविषयक सविस्तर शास्त्रोक्त माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। अन्नाचं पचन करण्यासाठी प्रत्येकाच्याच शरीरामध्ये पित्त हे गरजेचं असतं, पण ते प्रमाणापेक्षा वाढलं किंवा दूषित झालं की त्याचा त्रास होऊ लागतो। आयुर्वेदामध्ये पित्ताचा मुख्य गुणधर्म जो सांगितलेला आहे तो म्हणजे की ते उष्ण गरम गुणाचा आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये पित्त वाढलं की उष्णताही वाढते आणि कुठे उष्णता वाढली की दाह, जळजळ होणं हे लक्षण प्रामुख्यानं दिसतं। मग ते छातीमध्ये जळजळ होते, तळहाताची, तळपायाची जळजळ होते, डोळ्यांची जळजळ, कानातून तोंडातून वाफा आल्याप्रमाणे आपल्याला भास होतो किंवा डोकेदुखी, सतत डोकं दुखत असतं, कारण ही उष्णता जेव्हा डोक्यामध्ये जाते, पित्ताची जी डोकेदुखी असते त्याची एक विशिष्ट कंप्लेंट पेशंट करतात की अगदी डोक्यामध्ये वेव्ज, लाटा आल्याप्रमाणे डोकं दुखतं, डोकं हे बांधून ठेवावं लागतं। हीच उष्णता जर का केसांच्या मुळाशी गेली तर त्यामुळे केस गळायला सुरुवात होते, अवेळी पांढरे होतात, कारण केसांची मुळं ही अतिशय नाजूक असतात। शिवाय रक्तस्राव होऊ लागतो, म्हणजे नाकातून रक्त येणं किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी ब्लिडिंग जास्त प्रमाणामध्ये होणं, लघवीच्या शौचाच्या ठिकाणी जळजळ होणं, मूळव्याधाचा त्रास असेल तर तो देखील वाढू लागतो। रक्ती मूळव्याधामध्ये सुद्धा रक्त पडण्याचं जे प्रमाण आहे ते सुद्धा पित्त वाढल्यानंतर बऱ्याच अंशी वाढलेलं पाहायला मिळतं। तर हे आंबट असतं, त्यामुळे तोंडाला आंबट पाणी सुटणं किंवा खूप जास्त प्रमाणामध्ये तहान लागणं, भूक लागणं, घामाला दुर्गंधी येणं, घामाचं प्रमाण सुद्धा वाढतं किंवा त्वचेवरती लालसर असे पुरळ फोडं येतात, पिंपल्स येणं, शीतपित्त होणं किंवा अचानक त्वचेवरती तुम्हाला कुठेतरी चेहऱ्यावर असेल किंवा कुठेही तीळ, चामखीळ याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं दिसतं। तर त्याचं एक मुख्य कारण म्हणजे की तुमच्या शरीरातलं पित्त हे विकृत झालेलं आहे, दूषित झालेलं आहे। या शारीरिक लक्षणांसोबत काही मानसिक लक्षणं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड होते, छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, काहीही सहन होत नाही, सहनशीलता ही अतिशय कमी झालेली पाहायला मिळते। आणि हा जो पित्ताचा त्रास आहे हा जर का आपण बरेच दिवस अंगावर काढला, त्याची पथ्य पाळली नाहीत, फक्त गोळ्यांवर अवलंबून राहिलो, त्या गोळ्या सतत घेतल्या, तर त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन आपल्याला हाय बीपी किंवा लो बीपीचा त्रास हा होऊ लागतो, मूळव्याधाचा त्रास वाढतो, चिडचिड होणं आणि त्यामुळे एक प्रकारे मानसिक असमाधान, अशांती ही नेहमीच पाहायला मिळते आणि त्यामुळेच मग डिप्रेशन, अँझायटी यासारखे सुद्धा आजार हे होऊ शकतात। तर आता हे पित्त नेमकं वाढतं कशामुळे? पित्त म्हणजेच उष्णता। आपल्या जठरामध्ये अन्नाचं पचन करण्यासाठी जठराग्नी म्हणजेच एक प्रकारचा अग्नी असतो आणि जेव्हा आपल्या शरीराला अन्नाची गरज असते तेव्हा आपल्याला भूक लागते, हा अग्नी प्रज्वलित होतो म्हणजेच पेटतो आणि अशा ह्या पेटलेल्या अग्नीवर जर का आपण त्याला अन्न दिलं नाही, जेवणच केलं नाही, त्यावेळेला भूक मारली, काहीतरी आपल्याला काम आहे किंवा वेळ नाही त्यामुळे भूक मारली, तर
तो अग्नी तसाच पेटता राहतो आणि ती जी उष्णता आहे ती पूर्ण शरीरामध्ये पसरते आणि मग हे सगळे जी लक्षणं आहेत, जळजळ होणं किंवा डोकेदुखी वगैरे यासारखा त्रास सुरू होतो. किंवा काही पेशंट्समध्ये मी पाहिलेलं आहे की जाणून बुजून म्हणजे काहीतरी कुठेतरी ऐकलेलं असतं की वजन कमी करण्यासाठी म्हणा किंवा काहीतरी म्हणजे आपण कुठेतरी वाचतो, काहीतरी करतो आणि भूक लागली की चहा पिणं, कॉफी पिणं किंवा वजन कमी करण्यासाठी म्हणून ग्रीन टीचं सेवन करणं. तर भुकेच्या वेळेला तुम्ही कधीही ग्रीन टी पिऊ नका. किंवा काहींना सवय असते की तंबाखू, निकोटीनचं सेवन करतात, सिगारेट असेल किंवा अल्कोहोल. तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत या भुकेच्या वेळेला तरी कमीत कमी घेऊ नका. त्यामुळे तुमचा पित्ताचा त्रास जो आहे तो दुपटीने वाढतो. काही जणांमध्ये आपण पाहतो की भूक लागली की त्यावेळेला वडापाव खाणं, चायनीज खाणं किंवा वेफर्स, फरसाण असे अतिमसाल्याचे, अति तिखट पदार्थ खाणं, यामुळे सुद्धा भुकेची तृप्ती होत नाही. तो जठराग्नी पूर्णपणे शांत होत नाही. त्यातली जी उष्णता आहे तशीच आपल्या पोटामध्ये राहते आणि नंतर ती पसरते. बरीच वर्ष जेव्हा आपल्याला यासारख्या सवयी असतात तेव्हा मुळात पित्ताचा त्रास नसतानाही आपल्याच खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे, आपल्याच चुकीमुळे हा जो पित्ताचा त्रास आहे हा आपल्या मागे लागतो. म्हणून जेवणाच्या वेळा पाळणं, भूक लागली की पोटभर जेवण करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुमची चिडचिडही होणार नाही आणि तुमची जी काम करण्याची क्षमता आहे ती देखील वाढेल. तुमचं कामही पटपट आणि चांगल्या प्रकारे होईल. शिवाय भूक नसताना खाणं किंवा अति प्रमाणामध्ये खाणं, शरीराच्या गरजेपेक्षा खूप जास्त जर का तुम्ही खात असाल भुकेपेक्षा, म्हणजे नेहमीच नाही परंतु एखादा काहीतरी चमचमीत पदार्थ असेल, आवडीचा पदार्थ असेल किंवा कार्यक्रमाच्या ठिकाणी गेलो तर तिथे मसाल्याचे वगैरे असे पदार्थ असतात तर ते गप्पा मारत वगैरे जास्त प्रमाणामध्ये खाल्लं जातं आणि त्या अन्नाचं पचन होत नाही, अजीर्ण होतं आणि ते झाल्यानंतरही पित्ताचा त्रास हा वाढतो. रात्री खूप उशिरा जेवून लगेचच झोपणं, जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासांचं अंतर हवं. कारण अन्नाचं पचन होऊन जठरातून ते अन्न पुढे जाण्यासाठी एवढा कालावधी लागतो. तुम्ही जर का जेवण करून लगेचच झोपलात तर ते अन्न जे आहे ते जठरामध्ये तसंच पडून राहतं. कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला जी आपली चालण्याची प्रक्रिया असते त्यातून अन्न खाली खाली ढकललं जातं, ती होत नाही. अन्न तसंच जठरामध्ये पडून राहतं. त्यातूनच मग पित्त आणि आमदोष आहे तो शरीरामध्ये वाढतो. काहींना दुपारीही जेवण करून लगेच झोपण्याची सवय असते तर त्यांच्यामध्ये देखील सेम हीच प्रक्रिया होत असते. त्यामुळे रात्रीचं जेवण हे 7-8च्या आधीच करावं आणि त्यामुळे अन्न जेव्हा आपण झोपू त्यावेळेला अन्न पचलेलं असतं त्यामुळे झोप देखील शांत लागते. शिवाय रात्रीचा जो आहार आहे तो नेहमी हलकासाच असावा. शक्यतो जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत त्याचंच सेवन करावं कारण तेच पचायला हलके आणि शरीराला पोषक देखील असतात. आयुर्वेदानुसार शरद ऋतू म्हणजेच ऑक्टोबर हीट जी असते तर त्यावेळेला स्वाभाविकतःच पित्ताचा प्रकोप हा होत असतो तारुण्य अवस्थेमध्ये. कारण तरुण वयातील लोक आहेत त्यांची जी लाईफस्टाईल आहे ती अतिशय धावपळीची असते. स्ट्रेस खूप जास्त असतो. वेळेवर जेवण नाही, झोप नाही, झोप देखील पूर्ण म्हणजे 8 तासांची रात्रीची शांत झोप घेणं हे आपल्या निरोगी शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तर ती झोप त्यांना मिळत नाही. सतत बाहेरचं खाणं किंवा पुरेशी विश्रांती शरीराला न मिळणं, खूप विचार मनामध्ये असणं की फ्युचर प्लॅन्स वगैरे असतात तर त्याचा विचार सतत आपण करत असतो आणि हीच जी सगळी कारणं आहेत ही पित्ताच्या वाढीसाठी कारणीभूत ठरतात. बऱ्याचदा पित्ताचा त्रास झाला, उलटी मळमळसारखं काही वाटू लागलं की आपण काय करतो की पित्ताची गोळी घेतो आणि ते जे दूषित झालेलं आहे पित्त ते तसंच शरीरामध्ये दाबून टाकतो. खरं पाहता ते जे दूषित पित्त आहे किंवा अन्नाचा न पचलेला भाग आहे तो उलटीद्वारे शरीराबाहेर, उलटी असेल किंवा जुलाब लागलेले असतील तर तो शरीराबाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे. कारण ते दूषित पित्त तसंच शरीरामध्ये साठत गेलं तर त्याचं विष तयार होतं. शिवाय हे जे वाढलेलं पित्त आहे, बरीच वर्ष जेव्हा आपण अशा गोळ्या घेण्याची सवय लागलेली असते तर त्या पेशंट्समध्ये पाहायला मिळालेलं आहे की हे पित्त गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताच्या
पित्ताची पिशवी त्याला आपण म्हणतो, त्यामध्ये साठत जातं आणि कालांतराने त्याचे खडे बनतात आणि मग एकदा का त्यामध्ये खडे झाले की ते फक्त खडे आपण काढू शकत नाही, कारण अगदी छोटीशी अशी ती गॉल ब्लॅडर असते, पित्ताची पिशवी असते, त्यालाच कोलिलिथियासिस असं सोनोग्राफीमध्ये दाखवलं जातं. तर ती पिशवीच पूर्ण काढावी लागते, त्यालाच कोलिसिस्टेक्टॉमी असं म्हणतात. आणि ही पिशवी काढूनही शेवटी काही पित्ताचा त्रास कमी होत नाही, उलट अजूनच जास्त वाढतो, कारण ते जे दूषित पित्त आहे ते साठण्यासाठी शरीरामध्ये तुमच्या जागाच शिल्लक राहिलेली नसते. म्हणून अशा गोळ्या कधीही घेऊ नका. शिवाय त्या गोळ्या घेतल्यामुळे चेहऱ्यावरती वांगाचे डाग येण्याचं प्रमाण वाढतं. शिवाय कॅल्शियमचं जे ॲब्सॉर्प्शन आहे शरीरामध्ये ते देखील कमी होऊ लागतं. म्हणून कधीही तुम्हाला असा काहीतरी उलटी झाल्यासारखी वाटते, मळमळ झाल्यासारखी वाटते, तर उलटी होऊ द्या. ते जे दूषित पित्त आहे ते शरीराबाहेर पडून जाऊ द्या. तुम्हालाच फरक जाणवेल की उलटी झाल्यानंतर तुम्हाला हलकं झाल्यासारखं देखील वाटेल आणि लॉंग टर्म हेल्थच्या दृष्टिकोनातून सुद्धा ते जास्त चांगलं आहे. पित्त वाढलं की बरेच त्वचा विकार, ॲलर्जीज यासुद्धा वाढतात. त्यामुळे पित्तासाठी पथ्य पाळणं हे खूप गरजेचं आहे. काही विशिष्ट पदार्थ जे आहेत ते तुमच्या आहारामध्ये ॲड करा, काही गोष्टी वर्ज्य करा. विशिष्ट पदार्थ म्हटल्यानंतर की अगदी आपल्या सहज किचनमध्ये उपलब्ध असतात त्यांचं आवर्जून सेवन करा. त्यातलं सगळ्यात पहिलं महत्त्वाचं ते म्हणजे की गाईचं तूप किंवा घरी बनवलेलं साजूक तूप रोज 1 ते 2 चमचे हे कंपल्सरी तुमच्या आहारात हवंच. मग ते तुम्ही भातावर घ्या किंवा पोळी चपातीला लावून घ्या किंवा कुठल्याही प्रकारे तुम्ही घेऊ शकता. त्यामुळे पित्ताचं शमन होतं, पित्त हे शांत होतं. दुसरं म्हणजे की घरी बनवलेलं ताजं गोड ताक किंवा लोणी हे खडीसाखरेसोबत, ही पत्री खडीसाखर जी ओबडधोबड असते ती औषधी असते, ती पित्त, उष्णता ह्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करते. आणि त्याचं जेव्हा लोणी ताकासोबत आपण कॉम्बिनेशन करतो तेव्हा तर ते अमृतासमान ठरतं. पुढचं जे आहे ते म्हणजे आवळा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे विटॅमिन सीचा खूप चांगला सोर्स आहे. आयुर्वेदानुसार तो वात, पित्त, कफ या 3ही दोषांना बॅलन्स करतो. शिवाय तुम्ही आवळा कँडी, मुरांबा अशा कुठल्याही फॉर्ममध्ये ते घेऊ शकता. पित्तासाठी, केसांचं अवेळी पांढरं होणं किंवा केस गळणं यासाठी सुद्धा आवळा हा खूप गुणकारी ठरतो. पुढचं म्हणजे की काळे मनुका. रात्री 8 ते 10 काळे मनुका पाण्यामध्ये भिजवून अर्धाभर तास पाण्यामध्ये भिजवा आणि झोपताना ते चावून खा. ते मृदू विरेचक म्हणून काम करतात, म्हणजेच पोट साफ व्हायला मदत करतात आणि जे दूषित पित्त आहे ते शौचाच्या वाटे शरीराबाहेर काढून टाकतात. पुढचं म्हणजे की उष्णता, जळजळ जे काही आहे ते सगळं कमी करण्यासाठी गुलकंद हे अतिशय उत्कृष्ट काम करतं. 1-2 चमचे तुम्ही असंच खाऊ शकता किंवा दुधासोबत देखील घेऊ शकता. दुधावरून मला एक सांगायचं आहे की बऱ्याच पेशंट्समध्ये हिस्ट्री विचारल्यानंतर की ज्यांना पित्ताचा त्रास आहे, छातीमध्ये जळजळ होते, तर असे बरेच पेशंट्स आहेत की जे फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं असतं अशा अतिशय थंड दुधाचं सेवन करतात. त्यामुळे त्यांना तात्पुरती जळजळ कमी झाल्यासारखी वाटते, पण ते जे अगदी थंड दूध आहे ते पचायला खूप जड जातं. त्यामुळेच मग तुम्हाला छातीतली जळजळ तर कमी होते, पण पुढे जाऊन ते आतड्यांमध्ये पचायला खूप अवघड जातं. त्यामुळे कायम पोट जड राहणं, कॉन्स्टिपेशनचा देखील त्रास वाढतो. म्हणून नेहमी जर का तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर दूध घेताना ते कोमट करून आणि त्यामध्ये थोडीशी सुंठ पावडर टाकून घ्या, जेणेकरून त्याचं पचनही व्यवस्थित होईल. आयुर्वेदामध्ये षड्रस म्हणजे 6 चवी सांगितलेल्या आहेत. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. यातील म्हणजेच गोड, आंबट, कडू, तिखट, खारट आणि तुरट अशा ह्या 6 चवी सांगितलेल्या आहेत. तर त्यातील जी आंबट, खारट आणि तिखट ह्या ज्या 3 चवी आहेत या पित्त वाढवतात. मग यामध्ये फक्त खारट म्हणजे फक्त मीठ असं धरलं जातं, तर फक्त मीठ हे जास्त खाणं तर चुकीचंच आहे. पण शिवाय रोज जेवणामध्ये पापड, लोणचं किंवा फरसाण, वेफर्स, नूडल्स खाणं किंवा अतिशय तिखट मसाल्याच्या तवंग असलेल्या अशा रस्सा भाज्या खाणं हे सुद्धा ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी योग्य नाहीत. डाळींमध्ये तुरीची आणि हरभऱ्याची जी डाळ आहे ती सुद्धा पित्त खूप जास्त प्रमाणामध्ये वाढवते. त्यामुळे त्यांनी मुगाच्या किंवा मसूरच्या डाळीचा आहारामध्ये जास्तीत जास्त समावेश करावा. त्या पचायला देखील हलक्या जातात. कषाय तिक्त मधुरा पित्त मन्ये तु कुर्वते. कषाय म्हणजेच तुरट चवीचा जो आवळा आहे तो पित्त कमी करायला, तिक्त म्हणजेच कडू रस जो आहे
तो त्यामध्ये कारलं किंवा कडुलिंब, तर हे सुद्धा पित्ताला मारण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतं. मधुर रस म्हणजे आता मी मगाशी ते सांगितलं की गुलकंद असतील, काळे मनुका असतील किंवा आवळ्याचा मुरंबा वगैरे, हे सगळे जे पदार्थ आहेत हे पित्ताचं शमन करण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे काम करतात. यातील कडुलिंब जे आहे ते म्हणजे आपल्याला सहज कुठेही उपलब्ध होतं आणि त्याचा जो उपाय आहे तो मला स्वतःला देखील खूप इफेक्टिव्ह वाटला. स्वतःला मला पित्ताचा त्रास होता आणि या उपायामुळे हा जो पित्ताचा त्रास आहे तो कायमचा बरा झालेला आहे. अनेक पेशंट्समध्ये देखील हा उपाय खूप जास्त प्रमाणात लागू पडलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला कोवळ्या देठासहित कडुलिंबाची जी पानं असतात 5 ते 7 पानं घ्यायची आहेत. स्वच्छ धुवून घ्या. धुवून नंतर ती अशा प्रकारे ठेचून घ्यावीत. ठेचून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी टाका. ते नंतर व्यवस्थित गाळून घ्या. इथे काढा अजिबात बनवू नका, कारण काढा म्हटलं की त्याला पुन्हा उष्णता देणं आलं आणि पित्त हे मुळातच उष्ण आहे. शरीरातील उष्णता तुमची वाढलेली आहे आणि पुन्हा जर का तुम्ही काढा बनवला, त्याला उष्णता दिली तर शरीरातील उष्णता देखील वाढणार आहे. त्यामुळे अशाच प्रकारे आपल्याला याचा रस, आयुर्वेदामध्ये त्याला स्वरस असं म्हटलेलं आहे. तर हा जो रस आहे हा अर्धा ते 1 कप आपल्याला सकाळी उपाशीपोटी घ्यायचा आहे. थोडासा कडू लागेल, पण याचे जे रिझल्ट्स आहेत ते जर का तुम्हाला कळाले तर तुम्ही नक्कीच याचं सेवन कराल. फक्त पित्त कमी करण्यासाठीच नाही, तर शरीरामध्ये पित्तामुळेच जे काही तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतील किंवा शीतपित्ताचा त्रास होत असेल, घामाला तोंडाला दुर्गंधी येत असेल, तर रक्तशुद्धी होते. गर्भाशयाचे काही त्रास असतील, म्हणजे पायीमध्ये अंगावरचं जास्त जाणं वगैरे, तर ते सुद्धा त्रास गर्भाशयाची शुद्धी झाल्यामुळे कमी होतात. सलग 7 दिवस सकाळी उपाशीपोटी हा रस आपल्याला घ्यायचा आहे. हा रस घेतल्यानंतर अर्धा तास तरी काहीही खाऊ पिऊ नका. चहा तर अजिबातच पिऊ नका. जर का तुम्ही चहाचं सेवन केलं तर या उपायाचा काहीही उपयोग होणार नाही. शरद ऋतू आणि उन्हाळा असेल, म्हणजे बाहेरची उष्णता वाढलेली असेल, त्यावेळेला तर जरूर या ज्या रसाचं सेवन आहे ते करा तुम्ही. वर्षभर तुम्हाला पुन्हा पित्ताचा त्रास होणार नाही, त्यापासून तुम्ही कायम मुक्त राहाल. थोडासा कडू वाटला तर वरून तुम्ही खडीसाखर किंवा गुळाचा एखादा खडा नक्कीच तोंडामध्ये टाकू शकता. मानसिक शांतीसाठी मनावर नियंत्रण ठेवणं हे खूप गरजेचं आहे. थोडंसं सॉफ्ट म्युझिक ऐकणं, प्राणायाम रोज 10 ते 15 मिनिट न चुकता करणं, घामाला जर का दुर्गंधी येत असेल तर उटणं, चंदन, हळद असं ज्यामध्ये असेल ते उटणं वापरणं, तोंडाला दुर्गंधी येत असेल तर बडीशेप ही भाजून खावी. त्यामुळे तरीही जर का बऱ्याच वर्षांपासून पित्ताचा खूप जास्त गंभीर स्वरूपाचा त्रास असेल तर वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही अविपत्तिकर चूर्ण, कामदुधारस यासारखी काही औषधं देखील घेऊ शकता किंवा विरेचन ही पंचकर्म चिकित्सा आहे. म्हणजे जुलाबावाटे औषधं देऊन जे दूषित झालेलं पित्त आहे ते शरीराबाहेर काढलं जातं किंवा रक्तमोक्षण म्हणजे जळवा जो असतो तो त्वचेवरती लावून तो जो आहे तो दूषित रक्त आणि पित्त जे आहे ते शोषून घेतो. तर ते देखील तुम्ही करू शकता, पण त्याची गरजच नाही. जर का मी आत्ता सांगितलेले हे जे आहाराचे नियम आहेत, म्हणजे तूप खाणं किंवा गुलकंद, काळे मनुका यांचं आहारामध्ये सेवन करणं किंवा जे वर्ज्य करायला सांगितलेले आहेत ते पदार्थ जर का तुम्ही टाळलेत, व्यवस्थित शांत झोप घेतलीत, स्ट्रेस फ्री राहिलात, थोडंसं म्हणजे शरीराकडे जास्त लक्ष देऊन जे मनाचे विचार आहेत ते थोडेसे कमी केलेत, मनावर नियंत्रण मिळवलं तर नक्कीच तुमचा जो पित्ताचा त्रास आहे तो कमी होऊ शकतो. आणि शेवटी म्हणजे काहीही असेल तरी आयुष्यामध्ये शरीर निरोगी तरच सगळ्या गोष्टींचा आनंद, उपभोग आपण घेऊ शकतो. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टीच आहेत तो नक्कीच कमी करा. या साध्या नियमांचं पालन करून आयुर्वेदाला आपलेसे करा. नेहमी निरोगी आणि आनंदी राहा. आजची माहिती कशी वाटली किंवा काही तुमच्या प्रतिक्रिया असतील, शंका असतील, प्रश्न असतील तर ते देखील जरूर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमच्या जवळच्या लोकांना, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून याचा त्यांना फायदा होईल. आणि असेच सविस्तर व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.